तर या गोष्टीमध्ये वनिताला, रुद्राला, मला, आईला, घरातल्या सर्वांनाच उत्साह असतो. देवाचं काय असलं की करायचं, बाकी काय नसलं तरी चालेल, पण देवाचं जेव्हा काय करायचं असेल तर सर्व आम्ही उत्साहितच असतो. आणि खूप छान अशी आपल्या वनितांनी पूजा मांडलेली आहे. वनितांनी केले मला मोठे डोळे बघू. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज गुरुवार आहे, तर असं मस्तपैकी महाराजांची आत्ता आरती वगैरे करून झालेली आहे आपली. आणि आपली कॅसेट जरा आज अडकती आहे, कारण आपल्या कॅसेटला बरं नाही आहे, त्यामुळं जराशी उचमली कॅसेट. त्यामुळं ऑफिसवरनं पण हाफ डे आलेली आहे. तर चला आता कॅसेटला थोडं काम आहे, त्याच्यानंतर जायचं आहे दवाखान्यात. कारण थंडी एवढी 4-5 दिवसात वाढली की त्याच्यामुळे ती जामच झाली. तिला किती नवीन जर्किन घेतले तरी घालून काय जात नाही, त्यामुळे ती आजारी पडली. तर घेऊयात आवरून थोडंफार, आणि आता बघू कसं कसं काय आजचा दिवसाचं शेड्यूल आहे बघूया. एडिटिंगचा लोड तर आहेच, पण आता ठीक आहे, बघू आता. तर रुद्र आलेला आहे, रुद्र संग आता थोडी मस्ती करणार आहे मी. तर कुठे गेला, अडकला. वनिता त्याची मस्ती आहे, त्याचा प्रँक करणार होती, पण त्यानेच वनिताचा प्रँक केला रे. वनिताला लापता पण येत नाही, पडद्या मागेला पडली आहे आणि त्याला दिसतंय सगळं. असे रुद्र सकाळी आमच्यावर एवढा रुसला, त्याला ओरडून आम्ही बोललो ना उठ उठ, तर जाताना अक्षरशः आमच्या संघ बोलला पण नाही, गेला निघून. मग बाय पण नाही केलं त्यांनी, मम्मीला नाही केलं, महाराजांच्या पाया नाही पाडला, आई साहेबांच्या पाया नाही पाडला, गेलं रुसून. हा सॉरी टाइम नव्हता, तोच खरं सांगायचं रुसला होता. अगं बाई किती प्रेम होतं चाललंय मायलेकांचं. आज वनिताला उद्यापन करायचंय. तर वनिता मला घेऊन आली शंकर मंडळाकडं, आणि चालू आहे खरेदी. हार वगैरे काय काय लागतं तिला ती घेतली. आता बघू वनिताला काय काय लागतं. हार वगैरे घे की, तुला काय घ्यायचं, कापा घे ना. ठीक आहे का. तर उद्यापनाच्या खरेदीसोबत वनिताने केली तिची थोडीफार शॉपिंग. मग काय ते देण्यासाठी सॉरी चुकलं, हा माफ करा मला. म्हणजे या माईले कळलं की त्यांना माफी मागायला लागते यांची, नाहीतर रेगोगर रुसून बसतात माझ्यावरती. तर फायनली माझा राजू माझ्या ताब्यात आलेला आहे, जो वनिताच्या ताब्यात होता सकाळपासून. आता घेतो थोडंफार एडिटिंग उरकून, कारण काल जे शूट केलं त्याचे रील्स बनवायचे आता. तर चला घेऊ ते एडिट करून. मार्गशीर्ष महिन्यातला आज शेवटचा गुरुवार आहे, त्या निमित्त वनिता आता उद्यापन करते. किती छान तयारी चालली बघा वनिताची. आणि आपल्या छोटे शेठ झोपलेले, कारण ते दमलेत खूप आणि त्यांची काहीतरी इच्छा आहे ती पूर्ण करायची आम्हाला आज. तर बघू त्यांची इच्छा पूर्ण होती का, आणि मग ते हसतायत का. तर छान अशी तयारी चालली आहे, तर वनिताची चालू द्या. हा वनिता. तर या गोष्टीमध्ये वनिताला, रुद्राला, मला, आईला, घरातल्या सर्वांनाच उत्साह असतो. देवाचं काय असलं की करायचं, बाकी काय नसलं तरी चालेल, पण देवाचं जेव्हा काय करायचं असेल तर सर्व आम्ही उत्साहितच असतो. आणि खूप छान अशी आपल्या वनितांनी पूजा मांडलेली आहे. किती छान असते बघा. आणि मला म्हणते अहो फोटो, अहो व्हिडिओ, अहो फोटो व्हिडिओ. अहो डोळे बघा, डोळे तिचे. वनितांनी केले मला मोठे डोळे बघू. तर मग रुद्रला खायचे होते स्प्रिंग रोल पोटॅटो, मग त्यांनी हट्ट केला माझ्याकडे, आणि मग आम्ही आलो दोघं विद्यापीठला मस्तपैकी स्प्रिंग रोल पोटॅटो खायला. ओके नाही रुद्र, हो मान आता नाही तर म्हटला तुला फटकेच. चला मग जाऊयात स्प्रिंग रोल पोटॅटो खायला. आणि असे स्पॉट रुद्रला बरोबर माहिती असतात. बरोबर मला फिरत विद्यापीठला घेऊन आला हा शाना, याला बरोबर सगळे स्पॉट माहिती असतात. कधी फिरतो रे तू, हे तुला कसं माहिती असते स्पॉट कसं, पण तू कधी आलता इकडे बघायला? हां दिसतं, अरे दिसतं. आलता कधी विचारतोय कधी. हां स्कूल व्हॅन इकडनं जाते ना, बरोबर लक्ष असतं. विद्यापीठला फूड पॉईंटवर घेऊन आला आहे मला आता स्प्रिंग रोल पोटॅटो खाण्यासाठी. हा रुद्र. तर माझं तर आलेलं आहे पोटॅटो रोल
स्प्रिंग पोटॅटो तंदूर. आता रुद्रचं आहे ते रुद्रच्या तोंडाला पाणी सुटलं हे बघा. आता असे आयटम तुम्हाला बरोबर 10 मिनिटात संपतात. पण वरण भात भाजी चपाती म्हटलं की आपण किती वेळ लावता, किती वेळ सांगा सांगा की. मग काय आम्ही दोघांनी एक स्प्रिंग पोटॅटो खाल्ला. फुल टंपेशच झालं, एकदमच पोट भरलं. हो ना रुद्र? रुद्रचं राहिलेलं मलाच खावं लागलं, रुद्रला जातच नव्हतं. मला पोटॅटो खायचं आहे, स्प्रिंग पोटॅटो खायचं घेऊन आलता आणि काय खाल्लं तर काहीच नाही. खाल्लं ना? तर लगेच त्याला काय बोललो ना, लगेच उत्तराला उत्तर असतं त्याकडे. लगेच हल्लं की मी कुठं म्हटलं, मीच म्हटलं, असं असतं उत्तर. असा आगाव झालाय तो आगाव. त्याला आता जेव्हा मी मारल ना कधी, तेव्हा पण व्हिडिओ काढत तो मला दाखवतो. आता रुद्रला झोपायचं होतं, पण नानी आल्यामुळं त्याला काही झोपून देत नाहीये. आणि तो कळतोय हा पण काही बोलायचं नाही. जे काय बोलल ते, नाही. जे काय बोललो ते खरं आहे. बाई लोक म्हटली बाई दुष्ट प्रवृत्तीची बाई आहे मुलं. दुष्ट प्रवृत्तीची बाई तुम्ही बघू शकता. अहो, त्या जयच्या पाहिली लग्नात नसेल तर तुम्ही पाहू शकता दुष्ट पद्धतीची बाई. बाई आधीच माझी ख्याती कीर्ती जगात होईल माझी. येणार मला म्हणतो मला करायचंय. तर खूप दिवसांनी आज गप्पा मारल्या मधू वहिनींसोबत आम्ही दोघांनी. तर साधारणतः 12:30 वाजलेत. आता मस्तपैकी जेवून घ्यावं म्हटलं. वनिताला तर सावशनी म्हणून बोलवलं होतं, ती गेली तिकडे जेवायला. तर भाजी गरम करून घेतो आणि मस्तपैकी जेवून मग खीर खाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.